मित्रांनो नमस्कार. मी परमेश्वर वैद्य तहसील कार्यालय चाकूर येथून असून आपण यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की DCS ॲपमध्ये सहाय्यक म्हणजे ई पीक पाणी आपण सर्वेक्षक जे नेमले आहेत त्यांनी सुरुवातीला कशी लॉग इन आपला पासवर्ड तयार करायचा वगैरे आपण हे पाहिलं होतं. तर बघा, सर्वप्रथम आपण काय करणार आहेत, DCSMH जो ॲप आहे तो या ठिकाणी ओपन करायचा आहे. तो ॲप ओपन केल्याच्यानंतर आपल्या सोयीनुसार इंग्लिश, हिंदी, मराठी जे आपल्याला लँग्वेजमध्ये आपण कम्फर्टेबल आहात ती निवडायची आहे. आपण या ठिकाणी मराठी निवडलेलं आहे मित्रांनो. हे बघा, या ठिकाणी मराठी आपण निवडलेलं आहे. तर ते निवडायचे आणि पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं. खालच्या साईडला पुढे जा बटन आहे. तर या ठिकाणी आपल्याला पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे जा या बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर पहा, या ठिकाणी दोन ऑप्शन येतात. आपण जर आपली ई पीक पाणी ॲपवरती सर्वेक्षक म्हणून नोंदणी करायची असेल तर हे ऑप्शन वापरायचं आहे 1 नंबरचं. आता आपण 1-1.5 महिन्यापूर्वीच आपण सर्वजण सर्वेक्षक झालो होतो, त्यामुळे आता आपल्याला हे 1 नंबरचं ऑप्शन वापरायचं नाही आहे मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता सध्या लॉग इन करायचं आहे. तर आपण कोणचा ऑप्शन वापरणार, तर 2 नंबरचा ऑप्शन वापरणार. तुमच्या खात्यात साइन इन करा ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर आपण या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. आता आपण सर्वेक्षक असल्यामुळे म्हणजेच ई पीक पाणी सहाय्यक असल्यामुळे आपण काय करणार, 1 नंबरचं जे ऑप्शन आहे 1 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करणार आहेत मित्रांनो. या ठिकाणी 1 नंबरच्या ऑप्शनला आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर सहाय्यकाचा जो मोबाईल नंबर आहे मित्रांनो तो या ठिकाणी टाकायचा आहे. आता सहाय्यकाचा मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर काय अडचण येते बघा. सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक पहा. आता या ठिकाणी आपण सहाय्यकाचा मोबाईल नंबर टाकत आहे. हा आपण सहाय्यकांचा मोबाईल नंबर टाकला. आता आपल्याला सिस्टीमकडून एक पासवर्ड दिलेला आहे. पासवर्ड आपल्या सर्वांना आता माहिती नाही असेच गृहीत धरा, परंतु पासवर्ड काय दिलेला आहे सिस्टीमकडून, आपल्याला पासवर्ड दिलेला आहे मित्रांनो 1 ते 8. बघा, आता या ठिकाणी आपण 1 ते 8 टाकायचा. डिफॉल्ट पासवर्ड सिस्टीमकडून दिलेला आहे. आपल्याला माहिती नसेल तरी पण हाच पासवर्ड टाकायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 हे आपण या ठिकाणी पासवर्ड टाकलेला आहे मित्रांनो. आपण काय करणार, संकेतांची विनंती करा म्हणजे OTPची विनंती करा यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. आता बघा, या ठिकाणी काय होतं आहे, इनव्हॅलिड युजर नेम और पासवर्ड म्हणून आपल्याला आला. ओके, असा सर्वांना मेसेज येत आहे. तर यासाठी आपण काय करायचं हे आपल्याला पाहायचं आहे. हे कसं करायचं म्हणून हे खूप जणांचे फोन आले, त्याच्यानुसार त्यामुळेच आपण हा व्हिडिओ बनवत आहेत. तर बघा, आपण काय करायचं, या ठिकाणी काय करता, असा जो आता पॉपअप आलता इनव्हॅलिड पासवर्ड आणि युजर म्हणून, तर आपण ह्या पासवर्ड विसरला याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. बरं, या ठिकाणी काय करणार आहेत आपण, पासवर्ड विसरला यावरती क्लिक करायचं मित्रांनो. हे बघा, आता काय करणार आपण, पासवर्ड विसरला यावरती क्लिक केले मित्रांनो. आत्ता सहाय्यकांचा या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा मित्रांनो. या ठिकाणी आपण सहाय्यकांचा मोबाईल टाकलेला आहे मित्रांनो आणि प्रस्तुत करणे या ठिकाणी क्लिक करायचं. बघा, खाल्ल्या साईडला आहे मोबाईल नंबर टाकला सहाय्यकांचा की प्रस्तुत करणे यावरती क्लिक करायचं आहे. आता काय झालं, तात्पुरता पासवर्ड मेलवरती पाठवण्यात आला म्हणून आपल्याला मेसेज आला, परंतु आपल्याला मेलवरती पासवर्ड येत नाही. तर ते मेलवरती पासवर्ड पाहायची आपल्याला आवश्यकता नाही. तर या ठिकाणी आपण काय करायचं, सहाय्यकांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा. आता इथं आलेला आहे आणि पासवर्ड जो आहे सर्वांनीच 1 ते 8 टाकायचा सुरुवातीला. मग काय, या ठिकाणी आपण पासवर्ड 1 ते 8 टाकलेला आहे मित्रांनो. हे सर्वांनी पासवर्ड टाकायचा, हे लक्ष करा, 1 ते 8 पासवर्ड टाकायचा आहे. मग आपण या ठिकाणी पासवर्ड टाकलेला आहे. आता संकेतांची विनंती करा या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी पासवर्ड टाकल्याच्या नंतर तर आपण या ठिकाणी विनंती केली. आता OTP आपल्याला टेक्स्टद्वारे येतो मोबाईलवरती. सहाय्यकांच्या जो मोबाईल नंबर या ठिकाणी OTP आला होता वरती 1 ते 6, 1 2 3 4 5 6 हा OTP आला. आता OTP आला, प्रवेश करा केल्याच्या नंतर मित्रांनो पाहता, प्रवेश करा. आता तुम्हाला सध्याचा पासवर्ड विचारते मित्रांनो. या ठिकाणी पहा सध्याचा पासवर्ड आणि आता इथून पुढे तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे. तुम्हाला नवीन पासवर्डची पुष्टी करायची असं 3 ठिकाणी.
तर आपण आता काय करणार मित्रांनो, सध्याचा पासवर्ड काय आहे आपल्याला, सध्याचा पासवर्ड 1 ते 8च आहे सर्वांसाठीचा. इथं लक्ष करा. आपण या ठिकाणी 1 ते 8 टाकूया सध्याचा पासवर्ड. 1 2 3 4 5 6 7 8 या ठिकाणी सध्याचा पासवर्ड टाकला. आता बघा 2 नंबरचं ऑप्शन आहे, नवीन पासवर्ड करा, आपल्यासाठी तयार करायचा आहे. म्हणजे आपला पासवर्ड आपल्या सोयीनुसार तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये एक कॅपिटल लेटर पाहिजे मित्रांनो आणि किमान एक स्मॉल लेटर पाहिजे. एक आपल्याला न्यूमरिक म्हणजे @ किंवा हॅच वगैरे हे पाहिजे आणि एखादा नंबर पण पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे. बघा आपण आता एक कसा पासवर्ड तयार करायचा सांगतो तुम्हाला. आता मी चाकूरमधून असल्यामुळे आता समजा मला पासवर्ड चाकूर करायचा आहे. सी केलं, कॅपिटल सी घेतलं. आता स्मॉलमध्ये घ्या. बाकीचं तुम्हाला काय घ्यायचं आहे, तर समजा माझं नाव आहे परमेश्वर, तर मी काय घेतलं, पी कॅपिटल घेतलं आणि बाकीचे समजा परमेश्वरची स्पेलिंग आपण स्मॉल घेतली. @1 2 3 हा पासवर्ड असा केला. तर तुम्ही तुमच्या नावानुसार आणि तुम्हाला जो आठवणीत राहील असा पासवर्ड तयार करायचा आहे. तर आपण या ठिकाणी आपला पासवर्ड तयार करत आहेत आणि आता @ आपण या ठिकाणी आपला पासवर्ड तयार केलेला आहे. पासवर्ड तयार कसा करायचा आपल्याला सांगितलं मित्रांनो. आता एवढा अशा पद्धतीचा पासवर्ड पाहिजे. समजा नाव माझं अमर नाव आहे माझं. जर माझं नाव अमर असेल तर मी काय करणार आहे, या ठिकाणी ए करणार आहे. AMAR अमर @1 2 3 अशा पद्धतीने आपण पासवर्ड करणार आहे. आणि या पुष्टी करा या ठिकाणी काय करायचं आहे, त्याचंच रिपीट करायचं आहे. AMAR @1 2 3 अशा प्रकारे पासवर्ड आपला जे आपल्याला योग्य वाटेल तो पासवर्ड आपण या ठिकाणी तयार करायचं. तर या ठिकाणी प्रस्तुत करणे या बटनवरती शेवटी क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी. ठीक आहे, प्रस्तुत करणं. आता आपल्याला आपला पासवर्ड तयार झाला मित्रांनो. आता आपण आपल्या पासवर्डने आपल्याला लॉग इन करायचं. या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा सहाय्यकांचा 1 नंबरला आणि पासवर्डच्या ठिकाणी आपल्याला आपण जो आता तयार केला पासवर्ड तो टाकायचा आहे. आणि आता संकेतांक मिळवायची विनंती करायची आहे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण पासवर्ड आपण तयार केलेला पासवर्ड आपण या ठिकाणी टाकलेला आहे. आता आपण विनंती करणार आहेत. तर बघा या ठिकाणी आपल्याला OTP गेला. OTP हा आपल्याला सध्या 1 ते 6 येतो सर्वांना. आणि या ठिकाणी वरती आलाय पण बघा OTP या ठिकाणी 1 ते 6 1 2 3 4 5 6 या ठिकाणी आपण प्रवेश करायचा आहे. आता आपल्याला या पद्धतीनं आता आपल्या बघा मोबाईलचं हे घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला MPIN तयार करा किंवा आपल्याला आपल्या मोबाईलला जो आपण स्क्रीन ओपन करण्यासाठी फिंगर ऑथेंटिकेशन आहे त्याचा पण यूज करतो किंवा MPIN तयार करतो. आपण या ठिकाणी MPIN तयार करायचा असेल तर आपल्याला जो सोयीचा वाटतो तो MPIN या ठिकाणी 4 अंकी तयार करू शकतात किंवा आपल्या फिंगरनं पण करायचं असेल तर फिंगरनं पण करू शकतात. आपण फिंगरनं केलं तर आपल्या जो आता सध्या फिंगर आहे त्याने ओपन होतं. आता पहा या ठिकाणी व्हॅलिडेट. आता आपला फिंगर या ठिकाणी लावायचा आहे. लावलं मी फिंगर आणि या ठिकाणी प्रोसीड झालेलं आहे. आपण हे आपल्याला समजा डिक्लेरेशन वाचायचं आहे. हे ॲग्रीस्टॅगचं काय आहे काय नाही माहिती आपण निवांतपैकी वाचून घ्या आणि प्रोसीड करायचं आहे. आता बघा आता तुमची बँक डिटेल ॲड करा म्हणते. जर यापूर्वी तुम्ही बँकेची डिटेल ॲड केली नसेल तर या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल ॲड केल्याशिवाय हा पुढे तुम्हाला ॲप जाऊ देत नाही. कारण तुम्हाला जे पैसे आहेत सहाय्यकांना ते डायरेक्ट जमाबंदी आयुक्त कार्यालयातून तुमच्या अकाउंटवरती किंवा जे शासन ज्या वेळोवेळी हे करेल त्याप्रमाणे तुम्हाला ते पैसे तुमच्या अकाउंटवर येणार आहेत. हे कुठे येणार नाहीत. त्यामुळे आपली अकाउंट नंबर हा व्यवस्थित आणि खात्रीपूर्वकच टाकायचा आहे मित्रांनो. तर आपण या ठिकाणी आपला अकाउंट नंबर टाकणार आहेत. रद्द जरी करा म्हटलं आपण मित्रांनो तर ते आपल्याला माझे कार्य याच्यावरती गेलं तुम्हाला कार्य सुरू करायच्या आधी अकाउंट नंबर भरावाच लागणार आहे. तर या पद्धतीनं आपल्याला आपला अकाउंट नंबर भरायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला अकाउंट नंबर डिटेल भरायचे आहे
आणि आपण यापुढे आणखीन एक व्हिडिओ पाहणार आहेत आजच टाकणार आहेत की पुन्हा अकाउंट नंबर भरल्याच्यानंतर प्रत्यक्ष फील्डवरती बहुवार्षिक म्हणजे पिकं असतील तर त्याची माहिती कशी भरायची, किंवा आपल्याला एखादं दुवार्षिक असेल, ऊस वगैरे असेल तर तिची माहिती कशी भरायची, किंवा हंगामी पिकं असतील सोयाबीन, तूर, मूग, उडीद तर त्याची माहिती कशा पद्धतीने भरायची हे आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत मित्रांनो. तर आपण या ठिकाणी आपली अकाउंटची संपूर्ण माहिती भरून घेत आहेत. बँकेचे नाव टाकायचे, खाते नंबर टाकायचा, कन्फर्म करायचा, IFSC कोड टाकायचा आणि प्रोसीड करायचं. तर या ठिकाणी आपल्याला आपले जे ही पीक पाणी केल्याच्यानंतर पैसे आहेत ते आपल्या अकाउंटवरती येणार आहेत मित्रांनो. तर आपण आपली माहिती या ठिकाणी फिल करायची आणि शेवटचा जो ऑप्शन आहे प्रोसीड यावरती करायचं आहे. आपली लॉग इन होऊन जाते मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.